Good morning. This is the sixth lecture of topic respiration and circulation. Today we discuss last two small articles, ventilator and transportation of large article respiration. The topic name is respiration and circulation. These are the two separate concepts. Here first concept is respiration, and here these two small sub concept of large concept respiration. Hence today we complete first large concept respiration, and then we will discuss next large concept circulation. Is it okay? Then focus here ventilator and transportation. First about ventilator. Here, when any person naturally fails to respire or breathe, then here that patient or person require ventilator. एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा सिरियस व्यक्ती असेल, ऍक्सिडेंट झालेला असेल, सफोकेशन झालेलं असेल, अस्थमा असेल किंवा ट्रीटमेंट चालू असेल किंवा ऑपरेशन चालू असेल, अशा वेळेस शक्यतो कोणत्याही पेशंटला ICU यामध्ये ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी आर्टिफिशियल मशीन मास्क लाईक माउथ कॅव्हिटी आणि नोज कॅव्हिटीला इथं एक मास्क लाईक आर्टिफिशियल मशीन जोडलं जातं which give oxygen towards the lungs, and here carbon dioxide remove from body. बॉडीतला कार्बन डायऑक्साइड बॉडीच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. ॲटमॉस्फेरिक एअर मीन्स ऑक्सिजन लंग्स पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हे ब्रीदिंग किंवा रिस्पिरेशन प्रॉपर रेग्युलर मॅनर मध्ये होणं गरजेचं आहे. इफ रिस्पिरेशन और ब्रीदिंग स्टॉप देन इट लीड्स टू डेथ और कोमा. तो व्यक्ती मरण पावेल. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत ब्रीदिंग किंवा रिस्पिरेशन ही रेग्युलर मॅनर मध्ये कंटिन्युअस होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला एखादी व्यक्ती नैसर्गिकरित्या श्वासोच्छवास घेऊ शकत नाही, तेव्हा मात्र इट मस्ट रिक्वायर व्हेंटिलेटर. त्याला व्हेंटिलेटरची अत्यावश्यकता असते. इन व्हेरी शॉर्टली, कधी कधी थोड्या कालावधीसाठी अचानक एखाद्या व्यक्तीला सफोकेशन होतं, अस्थमाचा वगैरे पेशंट असेल, तर कधी कधी अशा वेळेस तो स्वतः श्वासोच्छवास घेऊ शकत नसला तर दुसरा नॉर्मल पर्सन त्या व्यक्तीला माउथ टू माउथ ऑक्सिजन पुरवठा करत असतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. हे तात्पुरतं झालं, पण त्याच पेशंटला किंवा दुसऱ्या पेशंटला सतत बराच काळ, एक दिवस, 2 दिवस, 3 आठवडे, 1 आठवडा या पद्धतीनं लॉंग ट्रीटमेंट द्यायचं असेल, मस्ट रिक्वायर हिअर आर्टिफिशियल मशीन लाईक व्हेंटिलेटर. त्यावेळेला मात्र व्हेंटिलेटरच दिला जातो. हे एक असं इक्विपमेंट आहे की तो पेशंट जरी अगदी शेवटचा घटका मोजत असला, अगदी तो म्हणजे क्षणामध्ये तो मरण पावेल, व्हेंटिलेटर काढला की तो लगेचच मरेल, अशी जरी कंडिशन त्या पेशंटची असली आणि त्याला व्हेंटिलेटर जर जोडला तर तो कितीही दिवस, 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे, महिनाभर, हवं तितक्या दिवस त्या व्यक्तीला जगवता येऊ शकतं. कारण जगणं आणि मरणं यामध्ये कोण आहे? श्वासोच्छवास, ब्रीदिंग आहे, रिस्पिरेशन आहे. तो व्यक्ती तो घेऊ शकत नाही, त्याला आर्टिफिशियली पुरवलं जातं थ्रू द मशीन कॉल्ड ॲज अ व्हेंटिलेटर. त्याच्याद्वारा त्याला आर्टिफिशियल ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो, कार्बन डायऑक्साइड बाहेर काढला जातो आणि सलाईनद्वारा त्याला न्यूट्रिएंट्स एनर्जी पुरवली जाते
अशा पद्धतीनं त्या पेशंटला हवं तेवढ्या दिवस जगवता येतं. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ मशीन कॉल्ड एज अ व्हेंटिलेटर. या पद्धतीनं ते आर्टिफिशियल मशीन आहे की ज्याच्यामुळं श्वासोच्छवास इझिली घेता येतो, अडथळा होत नाही आणि तो पेशंट जगवला जातो. या पद्धतीनं हे आर्टिफिशियल रिस्पिरेशन किंवा ब्रिदिंग घडवून आणणारं हे मशीन असेल. याला पण व्हेंटिलेटर असं म्हणतो. द नेक्स्ट ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहून नेणे. ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. ऍक्च्युली हा कन्सेप्ट सर्क्युलेशन टॉपिक मधला किंवा सर्क्युलेशन कन्सेप्ट मधला हा कन्सेप्ट असेल ट्रान्सपोर्टेशन. वाहून नेणे. each and every body or living cell or organism, कुणीही व्यक्ती असो, कोणताही प्राणी असो, कोणताही सजीव असो, इव्हन दो कोणतीही पेशी असो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असो, each and every require here transportation of various substances such as oxygen and nutrients to all body parts. शरीराच्या प्रत्येक पेशीला, टिश्यूला, ऑर्गनला, सिस्टीमला न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजनची गरज असते. ते प्रत्येकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हे पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे कॉल्ड ॲज ए ट्रान्सपोर्टेशन. मग ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स पुरवला की ती पेशी, तो प्राणी, तो सजीव जगेल. पण नंतर त्या प्राण्याच्या शरीरामध्ये नको असणारे पदार्थ नॅचरली तयार होतात, वेस्ट मटेरियल तयार होतात. ते तसेच बॉडीमध्ये सिंथेसाइज होणं चुकीचं आहे. ते जर तसेच साठत गेले तर पॉइझनिंग होईल. इट लीड्स टू डेथ. त्या युनिसेल्युलर प्राण्यामध्ये किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल किंवा वी पीपल असो, आपण असो, असे जर वेस्ट प्रोडक्ट बॉडीमध्ये साठत गेले तर पॉइझनिंग होईल. इट लीड्स टू डेथ. म्हणजे नको असणारे पदार्थ शरीरामध्ये जे तयार होतात ते सुद्धा वाहून नेले पाहिजे अँड देन इलिमिनेट फ्रॉम बॉडी. आणि मग बॉडीच्या बाहेर उत्सर्जित केले पाहिजेत. म्हणजे उत्सर्जित होणं, बॉडीच्या बाहेर फेकून देणं, त्यासाठी सुद्धा वाहून नेणं गरजेचं आहे. ट्रान्सपोर्टेशन गरजेचं आहे. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ही सुद्धा प्रक्रिया जगण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण ज्या एनर्जीची गरज असते ती एनर्जी प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जाते. तिथं जे नको असणारे पदार्थ असतात ते तयार झालेले पुन्हा माघारी आणून बॉडीच्या बाहेर फेकलं जातं. ही प्रक्रिया एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस. इट इज ड्यू टू और विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्टेशन. एक्झाम्पल घेऊया. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, अमिबा, पॅरामोशियम. समजा हा पॅरामोशियम आहे. सपोज दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पॅरामोशियम and here this is the cytoplasm, unicellular organism. Here this cytoplasm show streaming movement. त्याच्यामध्ये अत्यंत हळूवार अशी हालचाल होते, स्ट्रीमिंग मूवमेंट होते. ही होणं गरजेचं आहे. तेव्हा हे सर्व पदार्थ आतली आत फिरत राहतात आणि म्हणून सर्व ठिकाणी पोहोचवले जातात. देवाणघेवाण होते. इव्हन तो बाहेरचं जे काय मटेरियल असेल ते आत घेतलं जातं आणि आतलं मटेरियल बाहेर उत्सर्जित केलं जातं. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए हिअर इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे पेशीतल्या पेशीत सुद्धा आतली आत पदार्थांचं वहन केलं जातं. याला म्हटलं जातं इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्टेशन. आणि या इथं सायटोप्लाझम मध्ये सुद्धा स्ट्रीमिंग मूवमेंट होत असते. आतली आत हळूहळू हळू ती हालचाल होत असते. कॉल्ड एज ए सायक्लोसिस. त्याला काय म्हणायचं? सायक्लोसिस. ही एक अत्यंत महत्वाची स्ट्रीमिंग मूवमेंट असेल हेही माहिती असणं गरजेचं आहे.
And then next here, third, extracellular transportation. Example, roundworm, गोलकृमी. There is absence of blood vessel. तिथं रक्तवाहिन्या वगैरे नसतात. गोलकृमी, राऊंडवर्म. एक्झाम्पल अस्कॅरिस. मग ब्लड वेसल्स नाही, मग ब्लड किंवा बॉडी फ्लुइड पूर्ण शरीरभर. समजा हा राऊंडवर्म आहे, त्याची ही बॉडी कॅव्हिटी असेल, त्याचं मोस्ट कॉमन सर्क्युलेटिंग फ्लुइड म्हणजे ब्लड असेल, आणि ते ब्लड इथं सर्क्युलेट एव्हरीवेअर, कुठेही कसंही ते फिरतं. आणि बॉडी कॅव्हिटीला काय म्हणलं जातं? हिमोशिल. आणि त्याच्या ब्लडला काय म्हटलं जातं? हिमोलिम्फ. आणि ते ब्लड म्हणजे हिमोलिम्फ सर्क्युलेट एव्हरीवेअर throughout in this body cavity. That is called as a extracellular transportation. Extracellular transportation म्हणजे या पद्धतीनं बॉडीमध्ये जर जगायचं असेल तर ट्रान्सपोर्टेशन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. Then here next concept, circulation. Next large concept, circulation. First about what is the proper meaning of circulation. Circulation means flow of extracellular fluid. काय म्हटलं मी? Flow of extracellular fluid is called as a circulation. Flow म्हणजे प्रवाहित होणं. Extracellular fluid, suppose here, you know very well, suppose this is the body of any organism. It is made up of cells. बॉडी ही पेशींनी बनलेली असेल. And this fluid, liquid part, here spread everywhere throughout in body. कुठेही कसंही ते प्रवाहित होतं. या पद्धतीनं फ्लो ऑफ एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड इज कॉल्ड एज ए सर्क्युलेशन. And you know very well, in our body, most common circulatory fluid is blood. आपल्या शरीरातलं सतत प्रवाहित होत असणारं महत्वाचं फ्लुइड कोणतं असेल तर ब्लड. आणि हे जे शरीरामध्ये रक्ताभिसरण होतं याला आपण काय म्हणतो? सर्क्युलेशन. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए सर्क्युलेशन. Actually, here organs associated with circulation forms a system. हे सर्क्युलेशन घडवून आणण्यासाठी वेगवेगळे अवयव मदत करतात. These organs are heart, blood vessel and blood. हे तीन महत्वाचे अवयव आहेत. Heart, blood vessel and blood. These three organs combines to form circulatory system. आणि त्यामुळं रक्ताभिसरण संस्था तयार होते. Then again question arises, what is mean by circulatory system? मग रक्ताभिसरण संस्था म्हणजे नेमकं काय? It is a type of system. हा सिस्टीमचा प्रकार आहे. In which मगाशी जो शब्द वापरला ट्रान्सपोर्टेशन ते इथं फार महत्वाचं आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस सबस्टन्स such as oxygen and nutrients to all body parts. Our body is made up of cell. आपलं पूर्ण शरीर पेशींनी बनलेलं आहे. Each and every cell require large amount of energy and oxygen.
प्रत्येक पेशीला जगायचं असेल, स्वतःचं कार्य करायचं असेल, तर त्याला एनर्जीची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते. ते पोहोचवणं गरजेचं आहे. अँड दिस ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टुवर्ड ऑल बॉडी पार्ट्स हे पोहोचवलं जाईल. पोहोचवल्यानंतर मग बॉडीतल्या पेशी काय करतील? रिलीज वेस्ट मटेरियल. जे पेशींना नको आहे असे पदार्थ पेशी उत्सर्जित करतील. अँड ऑल्सो देर इज रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल सच ॲज युरिन अँड शूट. बॉडीला युरिन नको आहे, कार्बन डायऑक्साईड नको आहे, तो उत्सर्जित करणं गरजेचं आहे, तो फेकून देणं गरजेचं आहे. आणि हे वाहून नेण्याचं कार्य कोण करेल? सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि म्हणून सर्क्युलेटरी सिस्टीमची डेफिनेशन काय होईल मी पुन्हा सांगतो. इट इज अ टाइप ऑफ सिस्टीम which is related to transport various substances such as oxygen and nutrients to all body parts, and also there is removal of फेकून देणं waste material such as CO2 and urine. That system is called as a circulatory system. याला आपण रक्ताभिसरण संस्था असं म्हणतो. Then here study of circulatory system is called as a angiology. Angiology. Study of circulatory system is called as a angiology. And here William Harvey in 1628 first demonstrate circulatory system, so called as a father of angiology. विल्यम हार्वे नावाचा शास्त्रज्ञ आहे. त्यानं 1628 च्या कालखंडामध्ये पहिल्यांदा रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास केला आणि त्यानं दाखवून दिली. हेन्स कॉल्ड ॲज ए फादर ऑफ एंजिओलॉजी. मग हे जे सर्क्युलेशन आहे किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याची नेमकी सिग्निफिकन्स काय आहे, आपल्या शरीराला त्याचा उपयोग काय होतो, तर अनेक फायदे होतात. पण महत्वाचे 5 फायद्यावरती आपण फोकस करू. पहिला फायदा व्याख्येमध्ये सांगितलेला आहे, डेफिनेशन मध्ये. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय म्हटलं मी? टू ट्रान्सपोर्ट व्हेरियस सबस्टन्सेस such as nutrients and oxygen to all body parts. बॉडीतल्या सर्व भागांना ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचा पुरवठा करणं हे पहिलं कार्य सर्क्युलेशनचं असेल. दुसरं कार्य काय? सेकंड, टू रिमूव्ह वेस्ट मटेरियल सच ॲज CO2 अँड युरिन. बॉडीमध्ये नको असलेले पदार्थ तयार होतात. एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड आणि युरिन. ते बॉडीमध्ये तसंच साठवून ठेवता कामा नये. ते लगेचच बॉडीच्या बाहेर उत्सर्जित करणं गरजेचं आहे. आणि हे करण्याचं कार्य कोण करतं? सर्क्युलेशन. आणि म्हणून दुसरं फंक्शन काय येणार? टू इलिमिनेट नायट्रोजनस वेस्ट और वेस्ट प्रोडक्ट. एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड अँड युरिन. हे दुसरं फंक्शन असेल. थर्ड, it transport antibodies towards the site of infection. शरीरामध्ये नेमकं कोणत्या भागाला इन्फेक्शन झालंय? एक्झाम्पल, आपणाला सर्दी झाली. सर्दी म्हणजे नोज. नाकाला इन्फेक्शन झालेलं आहे असं गृहीत, तर अख्ख्या बॉडीमध्ये जेवढ्या काय अँटीबॉडीज तयार होतील त्या ठिकाणी नाकामध्ये येतील आणि त्याच्या विरुद्ध प्रतिकार करतील. ह्या अँटीबॉडी वाहून नेण्याचं कार्य सर्क्युलेशन करतं. टू ट्रान्सपोर्ट अँटीबॉडी टुवर्ड्स द साइट ऑफ इन्फेक्शन. हे तिसरं कार्य झालं. चौथं कार्य काय असेल? टू ट्रान्सपोर्ट हॉर्मोन्स फ्रॉम
ग्लँड टुवर्ड्स द टार्गेट ऑर्गन. ज्या ग्रंथीपासून हार्मोन सिक्रेट होतो तो हार्मोन ब्लड मध्ये मिक्स होतो, ब्लड द्वारा तो शरीरभर फिरतो, पण त्या हार्मोनची बॉडीतल्या ज्या अवयवाला गरज असते त्या अवयवावरतीच तो ऍक्शन घेतो. म्हणजे ग्रंथीपासून ज्या अवयवाला गरज आहे तिथपर्यंत वाहून नेण्याचं कार्य कोण करतं? सर्क्युलेशन. हे चौथं फंक्शन, टू ट्रान्सपोर्ट हार्मोन्स फ्रॉम ग्लँड टू टार्गेट ऑर्गन. हे चौथं फंक्शन. आणि सर्वात महत्वाचं पाचवं फंक्शन काय असेल? हिअर टू मेंटेन द स्टेट ऑफ होमिओस्टॅसिस. शरीराचं सर्वार्थानं बॉडी संतुलित राखली जाते बाय युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ हीट. पूर्ण शरीराचं तापमान मेंटेन केलं जाईल, पूर्ण शरीरमध्ये ऍसिड किती ठेवायचं, बेस किती ठेवायचं, टेम्परेचर किती ठेवायचं, हा सगळा बॉडीचा बॅलन्स आहे, इक्विलिब्रियम आहे, तो पूर्णपणे मेंटेन करण्याचं कार्य सर्क्युलेशन करतो. अशी 5 महत्वाची सिग्निफिकन्स आहेत, इम्पॉर्टन्स आहेत हे सर्क्युलेशनची. देन हिअर टाइप्स ऑफ सर्क्युलेशन. मग सर्क्युलेशनचे प्रकार कोणते आहेत? एक, फर्स्ट ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीमला दुसरे एक नाव आहे ब्लड फॅस्क्युलर सिस्टीम. काय नाव आहे? ब्लड फॅस्क्युलर सिस्टीम म्हणजेच सर्क्युलेटरी सिस्टीम. पहिला प्रकार ओपन and second type here close. Open and close circulatory system. मग ओपन म्हणजे काय? Interconnecting network of blood capillaries are totally absent. जो कोणता तो प्राणी असेल त्याच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्याच नसतात, टोटली ऍब्सेंट ब्लड वेसल. मग रक्त वाहिन्याच नाही, मग रक्त कसं त्या प्राण्याच्या शरीरामध्ये फिरेल? हिअर सपोज दिस इज द बॉडी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम अँड ब्लड वेसल्स आर ऍब्सेंट. दिस इज हिअर बॉडी कॅव्हिटी कॉल्ड एज ए हिमोशिन अँड ब्लड इज कॉल्ड एज ए हिमोलिम्फ. दिस हिमोलिम्फ स्प्रेड एव्हरीवेअर इन दिस बॉडी कॅव्हिटी. कुठेही कसंही ते फिरेल, हेन्स बॅक्स द ऑर्गन. आणि म्हणून जे काय अवयव असतील ते पूर्णपणे त्या रक्तामध्ये बुडलेले असतील. या पद्धतीचं ओपन सर्क्युलेशन असतं. एक्झाम्पल फायलम अर्थ्रोपोडा अँड फायलम मोलुस्का. अर्थ्रोपोडाचं एक्झाम्पल कॉकरोच, मोलुस्काचं एक्झाम्पल पायला बायहॉल. इयत्ता 11वी सायन्स मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे फायलम अर्थ्रोपोडा, फायलम मोलुस्का. याच्यामध्ये असं असतं ब्लड वेसलच नसतात, ब्लड स्प्रेड एव्हरीवेअर थ्रूआउट इन बॉडी कॅव्हिटी. दॅट टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेशन इज कॉल्ड एज ए ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, ओपन सर्क्युलेशन. अँड सेकंड क्लोज, ऑपोजिट टू दिस. हिअर interconnecting network of blood capillaries are present, compulsory present. मग आता ही रक्तवाहिनी असेल तर काय होईल? ब्लड फ्लो इन क्लोज अँड कन्फाइन्ड मॅनर. रक्त बंदिस्त आणि सुरक्षित अवस्थेत फिरेल. ब्लड फ्लो इन क्लोज अँड कन्फाइन्ड मॅनर, बंदिस्त आणि सुरक्षित अवस्थेतच बॉडीमध्ये ते सर्क्युलेट होईल, फिरेल. याला आपण म्हणतो क्लोज. काय म्हटलं मी? इंटरकनेक्टिंग नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज आर प्रेझेंट. ब्लड फ्लो इन क्लोज अँड कन्फाइन्ड मॅनर. एक्झाम्पल काय देता येईल? फायलम अनेलिडा. फायलम अनेलिडा म्हणजे ज्याला आपण म्हणतो
अर्थवर्म, लीच वगैरे वगैरे हे प्राणी येतात, तो फायलम. आणि फायलम कॉर्डेटा. कॉर्डेटा मधले सगळे ॲनिमल जे असतात त्यांच्यामध्ये कोणतं सर्क्युलेटरी सिस्टीम येईल? क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम येईल. कारण त्यांच्यामध्ये रक्त वाहण्यासाठी काय असतात? ब्लड व्हेसल असतात. या पद्धतीचं ओपन आणि क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम हे दोन प्रकार आपणाला सर्क्युलेशन मध्ये दिसून येतील. Then here the types of actually circulation. जे सर्क्युलेशन होतं त्याचे दोन वेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार असेल सिंगल सर्किट. Single circuit means example fish. Fish have only two chamber heart. फिशला फक्त दोनच कप्प्यांचं हृदय असतं. हार्ट इज कॉल्ड एज ए फेनस हार्ट. त्याला फेनस हार्ट म्हटलं जातं. का? हार्ट कन्सिस्ट डिऑक्सिजनेटेड ब्लड. फिशचं जे हार्ट असतं त्या दोन्ही कप्प्यामध्ये अशुद्ध रक्त असतं आणि म्हणून त्याला व्हेनस हार्ट असं म्हटलं जातं. दिस फेनस ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड पंप हार्ट. ते हृदय काय करेल? ते आतलं ब्लड पंप करेल अँड पास टुवर्ड्स द गिल्स. माशाला जे कल्ले असतात त्या कल्ल्यापर्यंत ते रक्त पोहोचवेल. मग कल्ल्यामध्ये काय होईल? ऑक्सिजन मिक्स होईल. ऑक्सिजन मिक्स झालं की काय होणार आहे? ते ब्लड शुद्ध होईल. दॅट ब्लड बिकम्स ऑक्सिजनेटेड. आणि कार्बन डायऑक्साइड त्या ब्लड मधला बाहेर फेकून दिला जाईल विथ द हेल्प ऑफ गिल्स. म्हणजे गिल्सच्या मदतीनं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं, म्हणजे त्यात कार्बन डायऑक्साइड होता, तो बॉडीच्या बाहेर फेकून दिला जाईल आणि बाहेरचा ऑक्सिजन त्या ब्लड मध्ये मिक्स केला जाईल. याचा अर्थ ते ब्लड शुद्ध होईल आणि ते ब्लड शुद्ध झालेलं गिल्स थ्रू डिस्ट्रीब्यूट थ्रूआउट इन बॉडी. आणि मग ते शुद्ध झालेलं रक्त त्या माशाच्या पूर्ण बॉडीला पुरवलं जातं. आणि बॉडीला शुद्ध रक्त पुरवलं की बॉडीतल्या पेशी त्या वापरतील आणि बाहेर काय फेकतील? कार्बन डायऑक्साइड. पुन्हा ते ब्लड कलेक्ट केलं जातं आणि हार्ट पर्यंत पोहोचवलं जातं. म्हणजे हार्टनं पहिल्यांदा कोणतं ब्लड सोडलं होतं? डिऑक्सिजनेटेड. पुन्हा रिटर्न बॅक त्याला कोणतं ब्लड मिळतंय? डिऑक्सिजनेटेड. फक्त गिल्सला कशासाठी पाठवलं जातं? फॉर द पर्पज ऑफ प्युरिफिकेशन. आणि गिल्स मात्र बॉडीला कोणतं रक्त देतं? ऑक्सिजनेटेड. दॅट सिंगल सर्किट. याला आपण सिंगल सर्किट असं म्हणतो. एक्झाम्पल फिश. दुसरं डबल सर्किट. डबल सर्किट आपल्यामध्ये एक्झाम्पल वी पीपल कसं करता आपल्यामध्ये? सॉरी, सपोज दिस इज द हार्ट. सपोज दिस इज अवर हार्ट. हार्ट इज 4 चेंबर. 4 कप्प्यांचं असतं. Upper two is called as a atria or auricles and lower two is called as a ventricles. Here this side consists deoxygenated blood. इथं अशुद्ध रक्त असतं and this consists oxygenated blood. इथं शुद्ध रक्त असतं. Here this deoxygenated blood transport towards this ventricle. इथपर्यंत येतं. म्हणजे इथं डिऑक्सिजनेटेड ब्लड येईल, इथं ऑक्सिजनेटेड ब्लड येईल. हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. इथलं ब्लड इथं काय येतं? ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. इथलं ब्लड इकडं खाली काय येईल? ड्यू टू ऑल्सो कॉन्ट्रॅक्शन. हे दोन्ही आकुंचन पावतं म्हणून दोन्हीतलं ब्लड खाली येतं. आता काय होईल? बोथ वेंट्रिकल अलाउ टू कॉन्ट्रॅक्ट. आकुंचन पावतील. आता यामध्ये डबल सर्किट मध्ये काय होत आहे? फर्स्ट
पल्मोनरी सर्क्युलेशन, पल्मोनरी सर्क्युलेशन. पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे काय? when this ventricle allow to contract, जेव्हा ही वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल, आकुंचन पावेल, तेव्हा इथलं ब्लड goes towards the lungs for the purpose of purification. इथलं रक्त अशुद्ध आहे. अशुद्ध म्हणजे त्या रक्तामध्ये कोण आहे? कार्बन डायऑक्साइड. मग कार्बन डायऑक्साइड असणारं रक्त डायरेक्ट लंग्सला जातं फॉर द पर्पज ऑफ प्युरिफिकेशन, शुद्धीकरणासाठी. आणि शुद्ध झाल्यानंतर इथलं रक्त इथं आणलं जातं. म्हणजे मगाशीच म्हटलं होतं या बाजूला शुद्ध रक्त असतं. Here this type of circulation is called as a pulmonary circulation, means from heart to lungs and lung to heart. That circuit is called as a pulmonary circulation. आता दुसरा प्रकार सिस्टेमिक सर्क्युलेशन. सिस्टेमिक म्हणजे काय? इथं कोणतं ब्लड आहे? ऑक्सिजनेटेड, शुद्ध. मग शुद्ध ब्लड इथून असं वरती एओर्टा, इथून एओर्टाला जातं आणि एओर्टाला गेल्यानंतर कुठे जाईल? टुवर्ड्स ऑल बॉडी पार्ट्स, शरीराच्या सर्व अवयवाला ते रक्त पोहोचेल. आणि शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचलं की बॉडीतल्या प्रत्येक पेशी ते ऑक्सिजनेटेड ब्लड वापरतील, ऑक्सिजन वापरतील आणि बाहेर काय सोडतील? कार्बन डायऑक्साइड. म्हणजे पुन्हा ब्लड मध्ये काय मिक्स झाला? कार्बन डायऑक्साइड. ऑक्सिजनेटेड ब्लड गेट कन्व्हर्टेड इनटू डिऑक्सिजनेटेड. मग डिऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड पुन्हा इथं आणून सोडलं जातं, इथं. याचा अर्थ this ventricle to aorta, aorta to body, and then again return to heart. This type of circulation is called as a systemic circulation. And here in human, both pulmonary and systemic circulation takes place. Hence, we people included in double circuit. आणि म्हणून आपण डबल सर्किट या सर्क्युलेशन मेथड मध्ये येतो, कारण दोन्ही प्रक्रिया आपल्यामध्ये घडतात. इव्हन दो क्लास एव्स यामध्ये सुद्धा घडतं. म्हणजे ज्याचं हृदय 4 कप्प्यांचं आहे त्याच्यामध्ये प्रॉपर पल्मोनरी आणि सिस्टमिक सर्क्युलेशन घडताना दिसून येईल. आय होप यू अंडरस्टँड अबाउट टोटल कन्सेप्ट सर्क्युलेशन. सर्क्युलेशन हा कन्सेप्ट लक्षात आला असेल. आणि ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहून नेणं, आणि व्हेंटिलेटर म्हणजे आर्टिफिशियल ब्रीदिंग. हे तिन्ही कन्सेप्ट आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला लक्षात आले असेल. ओके, थँक्यू.